स्वागत आहे मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. तर आज आम्ही जाणार आहे CCTV कॅमेरे बसवायला एका ठिकाणी. बाहेर पाऊस चालू आहे, तर बघूया किती वेळात आम्ही ते कॅमेरे बसवतो आज. चला, आपला इथं डब्बा भरलेला आहे. तर भाऊ आज आपण डब्बा घेऊन चाललोय चक्क कामाला. बोललो काय बाहेरचं खायचं, तर आज आपण डब्बा घेऊन चाललेलो मस्तपैकी. तर चला, फुल पाऊस चालू आहे आणि आता आम्ही चाललोय कामाला, नाही का. एवढ्या पावसामध्ये चाललोय मस्त डब्बा बिब्बा भरून. बघू शकता तुम्ही फुल पाणी चालू आहे इकडं. आणि आमचे ठेकेदार आलेले आता, अमोल भाऊ पाचरकर पुढे दिसा ना. अमोल भाऊंनी आज चक्क स्कॉर्पिओ आणली, तर आम्ही आज सगळे स्कॉर्पिओमध्ये जाणार वाटतं पावसामुळं. निलेश भाऊ आलेले. निलेश भाऊची खूप वेळ आम्ही वाट बघितलेली आहे. चला जाऊ द्या, चला. सध्या आम्ही आलेलो आहे रुतबा फॅशन हबमध्ये. तर या बॉक्समध्ये आपलं सगळं मटेरियल आलेलं आहे. तर बॉक्स बारिश फुल चालू आहे ब्रो. गाईज आम्ही लोकेशनवर पोचलेलो आहे आणि आपल्याला या शेडमध्ये पूर्ण कॅमेरे बसवायचे आहे. हे कांद्याचं शेड आहे पूर्ण असं. आपण स्कॉर्पिओ वगैरे लावलेली इकडं. पाऊस तर फुल द्वाऱ्याचा चालू आहे बाहेर. आपल्याला आता इथं वायर बसवायची आहे आणि आपले निलेश भाऊ नाळा वायर खोलताय आता आणि वरती चढून इकडं अशी पसरवायची डायरेक्ट त्या कोपऱ्यापर्यंत अशी पूर्ण आकावा. तर गाईज अशा पद्धतीने आम्ही वायर पसरवायचं काम करतो. तर या अँगलवर उभं राहून अशी वायर पूर्णपणे आम्हाला त्या टोकापर्यंत न्यायची आहे. आणि पाईप जरा मोठा असतं तर एकदम व्यवस्थित झालं असतं. तिकडून मी 2 जण आमचे तिकडं वायर वाढताय आणि 2 जण आपल्या इकडं वायर वाढताय. अशा पद्धतीने आपलं काम चालू आहे. तर आम्ही विंचूर MIDC येथे काम करण्यासाठी आलेलो आज. कॅमेरे पूर्ण फिटिंग करायचे आम्हाला शेडमध्ये या. तर चला बघूया. तर या कंपनीचे कॅमेरे आम्ही फिट करतोय. लाईव्ह व्ह्यू म्हणून 5 मेगापिक्सल कॅमेरे. तर इथं एक कॅमेरा बसवला आहे, तिकडं समोर एक बसवला आहे, असे इकडं काही बसवला आहे, एक इकडं बसवला आहे आणि एक इकडं समोर एक बसवला आहे. असे या शेडचं काम पूर्ण झालेलं आहे. तर चला आता आपण पुढच्या शेडमध्ये जाऊया, दुसऱ्या शेडमध्ये बसवायचे कॅमेरे. तर फायनली आईज 2 शेडचे कॅमेरे झालेले. तर आता आम्ही तिसऱ्या शेडचे कॅमेरे लावण्यासाठी आलेलो. आणि बघा इतकं उंच शिडी लावलेली आम्ही आणि आमचा एक कार्यकर्ता एवढ्या पुढे गेलेला आहे. खूप रिस्क असते या कामामध्ये, पण मग काय विषय नाही. तर फायनली गाईज तर आज 7 वाजेपर्यंत आम्ही काम केलेलं आहे आणि पूर्ण जाम झालेलो आहे. तर चाललो आहे आता आम्ही घराकडे. आमचे कार्य बंदे पण तर सगळे पोरं जाम झालेले आणि घरी जायच्या बेतात आहे. तर फायनली गाईज काम आवरलेलं आहे आमचं आणि आम्ही चाललो आहे आता मस्तपैकी घरी. गाईज जाताना खूप आम्हाला गेटमध्ये ट्रॅफिक लागली आणि आमचं लासलगावचं गेट फुल खतरनाक. अरे इकडून पास होऊन गेलं. लासलगावचं गेट म्हणजे लय डोक्याला शॉर्ट असतो भावा, नाही का. राहू दे गेटमध्ये वाटलं असतं. तो गाईज ट्रॅफिक जास्त असल्यामुळं आज आम्ही खूप लेट झालो. आता वाजले 9. तर आमच्या रेल्वे गेटमध्ये खूप गर्दी होती. लासलगावचं गेट म्हटलं तर खूपच डेंजर काम असतं, फुल ट्रॉफिक. आणि आता घरी पोचलेलं. चला बाय, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.